अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्। अपर्याप्तं तत् अस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तु इदम् एतेषां बलं भीमाभिरक्षितम्। दुर्योधन या ठिकाणी गुरु द्रोणाचार्यांना सांगतो की आपलं सर्व सैन्य, आपली कौरव सेना भीष्माभिरक्षितं बलम अपर्याप्तम, पितामह भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं आपलं सैन्य हे विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे. आणि याउलट पांडवांचं सैन्य की जे भीमाभिरक्षितं बलम, जे भीमानं रक्षण केलेलं पांडवांचं सैन्य हे विजय मिळवण्यासाठी पुरेसं नाही. याचं कारण या ठिकाणी दुर्योधन सूचित करतो. दोन्हीही पक्षामधील योद्ध्यांची, वीरांची नावं सांगून झाल्यानंतर या ठिकाणी या सैन्याचं वैशिष्ट्य सांगत असताना दुर्योधन सांगतो की आपलं सैन्य हे भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं आहे. भीष्माचार्य हे अत्यंत महापराक्रमी होते, रणधुरंधर असणारे, अजिंक्य असणारे आणि वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असल्यामुळेच अनेक अनुभवांनी संपन्न असणारं त्यांचं जीवन होतं. आचार विचार उदात्त असणारे असे हे भीष्माचार्य आपल्या पक्षाचे म्हणजेच कौरव पक्षाचे सरसेनापती आहे. आणि म्हणूनच भीष्माचार्यांचा उल्लेख हा महान पुरुषांच्या यादीमध्ये केला जातो. आणि म्हणून महापुरुष आश्रय बलात या कौरव सेनेला भीष्माचार्यांच्या सारखा महान पुरुषांचा आश्रय लाभलेला आहे. भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं हे सैन्य, कौरवांची सेना की ज्याचे सरसेनापती महापुरुष असणारे भीष्माचार्य आहेत. आणि म्हणूनच कौरव सेना ही विजय मिळवण्यासाठी अत्यंत पुरेशी, योग्य असणारी सेना आहे. आणि याउलट पांडवांची सेना मात्र दुर्योधन प्रकर्षानं या ठिकाणी सांगतो भीमाभिरक्षितं बलम पर्याप्तम एतेषां. पांडवांची सेना भीमानं रक्षण केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी पितामह भीष्माचार्य आणि भीम या दोघांची तुलना करण्याचा दुर्योधन प्रयत्न करतो की भीष्माचार्यांच्या तुलनेनं, भीष्माचार्यांच्या मानानं भीम हा अत्यंत कनिष्ठ आहे, अत्यंत निकृष्ट आहे. त्याचा अनुभव भीष्माचार्यांच्या मानानं अत्यंत कमी आहे. अननुभवी असणारा, कनिष्ठ असणारा, स्वभावानं अत्यंत उतावीळ, क्रोधाविष्ट होणारा, अपरिपक्व मनाचा असा हा भीष्माचार्यांच्या पुढं भीम म्हणजे एक बच्चा आहे, अत्यंत सामान्य आहे. आणि म्हणूनच इतकंच नव्हे तर पांडवांचं सैन्य सुद्धा संख्येनं कमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की भीमानं रक्षण केलेलं हे सैन्य, पांडवांचं सैन्य अत्यल्प आहे. युद्धामध्ये सरसेनापती म्हणजेच त्या युद्धाचं सैन्याचं रक्षण करणारा जो प्रमुख सेनापती असेल त्याच्यावरच युद्धाचा विजय अवलंबून असतो. ज्या ज्या वेळेस युद्धामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात, प्रसंग निर्माण होतात, त्यावेळेस युद्धाचा निर्णय बदलायचा असेल, युद्धाला एकदम कलाटणी जर द्यायची असेल तर युद्धाचा सरसेनापती, त्या सैन्याचा जो प्रमुख सेनापती असेल त्याच्यावरच विजय का पराजय हे अवलंबून असतं. आणि तो सरसेनापती जर अत्यंत अनुभव संपन्न जर असेल, निष्णात आणि ज्ञान संपन्न जर असेल तर तोच सर्व सैन्याला प्रेरणा आणि स्फूर्ती देऊ शकतो. आणि तोच पुन्हा एकदा सर्व सैन्याला पराजयापासून विजयश्री पर्यंत पोहोचवू शकतो. आणि म्हणून दुर्योधन इथं सांगतोय की भीष्माचार्य हे अत्यंत अनुभव संपन्न आणि परिपक्व होते, रणधुरंधर होते. आणि त्याच्या पुढं भीम हा कनिष्ठ असल्यामुळं तो पांडवांच्या सेनेला प्रेरणा आणि स्फूर्ती कशी देऊ शकेल,
आणि म्हणूनच पांडवांचं सैन्य हे विजय मिळवण्यासाठी अपुरं आहे, अयोग्य आहे. हा एक अर्थ. आणि याच ठिकाणी दुसरा अर्थ आचार्य शास्त्रकार सांगतात. याच श्लोकाचा बरोबर याच्या विरुद्ध अर्थ होतो. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. म्हणजेच दुर्योधन बरोबर या उलट सांगतो की भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं कौरव सैन्य हे विजय मिळवण्यास अपुरं आहे आणि भीमानं रक्षण केलेलं पांडवांचं सैन्य मात्र विजय मिळवण्यास पर्याप्तम म्हणजेच पुरेस आणि योग्य आहे. पर्याप्तम आणि अपर्याप्तम हे दोन्हीही संस्कृत शब्द आहेत. यांचे दोन्हीही अर्थ या ठिकाणी आचार्य स्पष्ट करतात. दुसरा अर्थ पाहत असताना या ठिकाणी दुर्योधनाच्या मनामध्ये निर्माण झालेली विजयाविषयीची जी भीती ही या ठिकाणी व्यक्त होते. आणि दुर्योधन स्पष्टपणानं सांगतो की आमचं जे सैन्य आहे, कौरव सेना ही संख्येनं जरी विशाल असेल तरी सुद्धा या पक्षाचं अधिष्ठान अधर्म आहे आणि पांडवांच्या पक्षाचं अधिष्ठान धर्म आहे. दुसरा भाग, भीष्माचार्य जरी कौरवांचे सरसेनापती असतील तरी सुद्धा मनानं ते पांडवांच्याच पक्षामध्ये आहेत. शरीरानं ते कौरवांच्या पक्षामध्ये आहेत, कौरवांच्या बाजूनं लढत आहेत, परंतु मनानं त्यांचं संपूर्ण हृदय, प्रेम, आत्मीयता, आपुलकी ही पांडवांच्या प्रती आहे. आणि म्हणूनच भीष्माचार्यांनी जरी रक्षण केलेलं कौरव सैन्य असेल तरी सुद्धा विजय मिळवण्यास ते अपुरं आहे. याचं कारण कोणत्याही कार्यसिद्धीमध्ये, कोणतंही कार्य पूर्ण करायचं असेल, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रयत्नांच्या मध्ये यश जर प्राप्त करायचं असेल तर 3 घटक अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामधला पहिला घटक आहे प्रयत्न म्हणजेच पुरुषाचा कर्तृत्व. दुसरा घटक आहे कालम म्हणजेच जरी मनुष्यानं प्रयत्न केला तरी काही काळ सातत्यानं फळ मिळेपर्यंत, यश मिळेपर्यंत प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि पुष्कळ वेळेला आपण पाहतो जरी हे 2 घटक असतील व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपण प्रयत्न करतो सातत्यानं, प्रामाणिकपणानं दीर्घकाळ जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी सुद्धा काही वेळेला यश प्राप्त होतं आणि पुष्कळ वेळेला सगळं करूनही आपल्याला इप्सित यश प्राप्त होत नाही. याचं कारण या कार्यसिद्धीमध्ये तिसरा असणारा जो घटक दैव म्हणजेच प्रारब्ध अत्यंत आवश्यक आहे. दैव याचा अर्थच परमेश्वराची असणारी सत्ता आणि हीच सत्ता, यालाच अनेक नावं आहेत. दैव असेल, प्रारब्ध असेल, यालाच आजकाल प्रचलित असणारे शब्द आहे. लक असेल, बॅड लक असेल, शब्द कोणतेही वापरा, परंतु हा दैव हा तिसरा घटक जो पांडवांना अनुकूल होता परंतु कौरवांना प्रतिकूल होता. याचं कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा धर्माचा पक्ष होता. आणि म्हणून या श्लोकामधून दुर्योधन सूचित करतो की विजय हा पांडवांचाच आहे, कारण तो धर्माचा पक्ष आहे. असं सांगून दुर्योधन पुढे सांगतो.